तर आम्ही थांबलेलो. बाप रे काय माणूस आहे यार, तुझे काय येतो खाली दादा. धन्यवाद धन्यवाद. तू ये पहिला खालीवर आता. चला चला. आता दादा कसं म्हणते माहिती भाऊला, थांब दाड दाड काय लागलाय, थांब थांब दाड दाड काय लागलाय, थांब. ये ओके साहेब, त्याला 440चा झटका लागला साहेबला डायरेक्ट. अरे घडला भाऊ समोर डायरेक्ट. 25 लाखाची गाडी, 25 15 लाखाच्या गाड्या फटफट्या. उदे उदे सदानंदाचा उदे उदे भवानी माते अंकी जय. वते हर हर महादेव, हर 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 महादेव. जोक नाही आवडला. एक बार फसा हो, दोबारा नाही फसूंगा. टॅड्याव. हे मला हसायचं लय. टॅड्याव. मजा करायची नसती का, माणसं कुठं आलती तुम्ही बघत नाही, विचार करत नाही. थोडाच लागला का नो गोडीत बोलू बोलू तुम्हाला लागा तोंडला फेस यायला लागला. फुल ऑन फायनली आमचा निर्णय झाला की दादा बसले ते पाठीमागे. 30 किलोमीटरची वारी लागलेली. 30 किलोमीटर ही बसणार या. हां ओके. आमचा भाव असतो या. आज ह्याला घ्यायला आलो तुम्ही. त्या दिवशी आता ना शिफ्ट घेऊन आलतो, आज हे घेऊन आलो. अगं बाय गाडीचा नाद नाही करायचा भाऊ, आमच्या गाडीचा. तू अजून नीट काही पाहिलं नाही, टॉर्च घेऊन जा. अजून नीट नाही पाहिलं ना. हे जर काय मला बघू दे, समजा थोडं मला बघू द्या काय ते. आई शपथ भाऊ, हे काय बारगड केली तुम्ही नेमकी. बाप रे. आईला सॉरी, जरा लेट झाला, मी जरा काम करतो. बघ काय काय आणलंय बघ दादा नक्की. आजच्या ब्लॉगची सुरुवात अशी काहीतरी दारी धरण्यावरनं रानामध्ये पाणी चालू ह्याच्यावर होती. या गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस जरा थोडा काहीतरी वेगळा खास आहे. माझ्या चेहऱ्याची तुम्ही खुशी बघताय ना. 12 यांचं वरडायचं काम आहे, वरडचलं नाही तिला, तिथून जाऊ द्या. ओके मित्रांनो, माझ्या चेहऱ्याची तुम्ही खुशी बघताय का नाही. ही खुशी काय नॉर्मल खुशी नाही, कारण की आज माझं 1 मिलियन फॉलोवर इंस्टाग्रामवरती कंप्लीट होणार आहे. तर काय काय नियोजन असणार आहे ते आधी मला दार मुळू द्या, मग सांगतो तुम्हाला. आधी मला दार मुळू द्या, 1 मिनिट थांबा. नाही तर देवा देवा मी जातो दुरून. हां ओके. हां तर 999 आकडा दिसत बघा. काय तर 999 आकडा दिसला मला. काहीच ठिकाणं ही फुल्ल के निघणार आहे, के, आणि ह्या जागेला यम येणार आहे. तिथं होणार नाही 1 मिलियन होणार आहे. तर मला त्याची खुशी लई. मी रानात दारी धरतो या. सायकलीकडे निघायचं आहे, पण आंबाबाईला म्हणलं होतं जसं 1 मिलियन होतील त्यावेळेस मी आईवडिलांना घेऊन दर्शन करायला आंबाबाईला तुळजापूरला. तर त्यामुळे थांबलेलो आहे भावांनो. 1 मिलियन पूर्ण झालं ना, त्यामुळं एक व्हिडिओ बनवला होता तितक्यात. तर ती व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. तर दारी दर्शन करतो या. मी का नाही भावनं व्हिडिओ थांबवा सोडायचं मी कुठं थांबवत नाही. माझी मेहनत लय असते या. एकच गोष्ट आहे भावनं, मेहनत जर नाही ना केली ह्या चालू वयामध्ये तर येणारा काळ लय वाईट आहे. त्यामुळे एकच सांगतो, मेहनत करा रे, मेहनत करा. आई संघाची टाकला व्हिडिओ आहे ना, आणि मग अशी टाकलेला 1,72,000 गेला लगेच. म्हणजे काय तू काय जादू बिदू केली काय लोकांवर का? नाही बाबा, माझा साधा स्वभाव आहे असा आहे. असं काय राव, आईचा व्हिडिओ मिलियन मध्ये जातोय, प्रत्येक व्हिडिओ आईचा मिलियन मध्ये जातोय. खाल्ल्या घरी आले होतो, आता मी या पडीतमध्ये काहीतरी घेतलंय खाण्यासाठी. आणि आय हा का मारती, आईला मी वर ठेवलं होतं ना इथं. आता माईकची पण चार्जिंग उतरली आणि ट्रायपॉड पण घ्यायला आलो होतं आपल्या कॅमेऱ्याचं. जेवण बी केलं ना, आता निघालोय वर. ह्यातमध्ये काहीतरी खास घेऊन निघालोय, जी मी तुम्हाला वर गेलो दाखवणार आहे. हिरीमध्ये पाणी किती राहिले बघू द्या. आज हाय भावांनो घरगुती ब्लॉग. घरगुती ब्लॉग माझा कसा असतो, मी घरी आले मला काय काम असतं मी तुम्हाला दाखवतो. लई जण म्हणते ते कमेंट करून, अरे काम करत जा रे घरगुती, आईवडिलांना काहीतरी काम करू लागत जा. तर ही आईवडिलांना काम करू लागतोय, बघितलं ना. हिरीत एवढं पाणी अजून. ओके, घरी काही वेळ नाही चार्जिंग करायचं, त्यामुळे ही बघा पॉवर बँक चार्जिंग करून आलो या. आणि माईक लावलाय चार्जिंगला, ही बघा. आणि असं काहीतरी आम्ही शेतकऱ्याचं घरी आलो जीवन असतं या. मला लई जर म्हणते राव काय राव तुम्ही काम करू लागत नाही आईवडिलांना, तर मी लागतो काम करू. आता हे मी सकाळ धरणं एकट्याने एवढे 1 एकर भिजवला आहे. आता अजून राहिला भिजवायचा. मुडू बदार मुडू.
काढायचं हे समजा आता समजा काढून घ्यायचं हे समजा हे असं मोकळं करून घ्यायचं समजा कीच दाऱ्यावर तिकडे पाणी आहे पाणी गेलं तिकडे कुठं माहीत नाही आता हे असं करायचं टाईम बघा 11:10 मुंबईवरनं गाडी आता शिकाली ही बघा बघा थार आली भावाने बघा थार आपल्या भावाला हे अरे खरंच बरं का मी मैत्रीमध्ये माणसं तर बघितली आली गाडी ओके भाऊ भाऊ जाम थकून गेलते रे जाम थकून गेलते भाऊ कसं काय झालाय प्रवास भाऊराव काय राव कसं झालं राव प्रवास आम्हाला खूप सुंदर झाला आम्हाला आज गर्दी बिर्दी काही नव्हती गर्दी नव्हती चला आपण पटापट केक कापू आपण केक आणला ओके भाऊ केक घेऊन आलतोय समजी तयारी करून आलतोय मी काहीच नाही केलं अजून म्हणजे बघितलं का दोस्ती बघा भाऊनं काय आहे ती केक बापरे आईला सॉरी जरा लेट झाला मी जरा काम करून बघ काय आणलंय बघ दादानं केक वीक बापरे दादानं सेलिब्रेशनसाठी बघ काय आणलंय मुंबईमधून आलाय सेलिब्रेशन करण्यासाठी केक आणि एक थार आणि आपले ZX टेनरवाले भाऊ भाऊ ZX टेनरवर बरं वाटलं का गाडीत बरं वाटलं गाडी दाखव लोकांना मोकळे गाडीत बरं वाटलं ना गाडी तर उद्या पण नाही उद्या तर गाडी दाखवायची आता अंधारात दिसणार नाही तुम्हाला उद्या गाडी दाखवतो गोल फिरून तरी ये हा ही भाऊची गाडी ही बघा गाडी नाही तू अजून नीट काही पाहिलं नाही टॉर्च घेऊन जा हा अजून नीट नाही पाहिलं ना हे दर काय थांब मला बघू समजा थोडं काय बघायचं या कुठल्या साईडला बघायचं अच्छा शोधू मी हे काय मला बघू द्या काय ते आई शपथ भाऊ हे काय बारगड केली तुम्ही नेमकी आई जो काय केलं गाडीवर हे बघ हे काय केलं 1 मिलियन बापरे आपल्याला उद्या जायचं सगळीकडे दिसलं हे बघ गाडीवर छापूनच आणलंय समजा अच्छा ह्याच मध्ये वेळ गेला या मी बघितलं म्हणलं काय छापलंय म्हणलं गाडीचा भाऊचा फोटो बिटो मस्त लावलाय दिसलंच नाही मला भाऊनं काय पोलीस पकडणार म्हणून मला ठीक आहे पाठी लावली खतरनाक केलंय राव गरज तुम्ही लयच भारी केलंय खूप शुभेच्छा मित्र असावे तर अशी असावी तर खरंच बघा सांगतो मला विश्वास आहे ना की मुंबईवरनं कोणतरी एवढ्या लांब आलं या खास केक कापण्यासाठी मला विश्वास आहे ना खरं सांगतो या विश्वास होऊ शकत नाही तुला विश्वास होतोय काय आपल्याला गावातलं तर माणूस काय बोलवल्यावर आपल्या घरातली माणसं कशी कापतो छोटस तसं आम्ही गावातला माणूस बोलवला भाऊकडनं पार्टी मोठी घेऊ ओके आज कसं वाटतं तुला मला लय भारी वाटतंय तुम्ही आलाय म्हणून तर लय भारी वाटतंय लावतो ओके तू केक काप पटकन ओके ऐकस आई भारी ना हा ना धरा तुम्ही पण हा लावा हा ओके हा कॉंग्रॅच्युलेशन ओके ओय धन्यवाद ए बघा ही असती गरीबाची खुशी आमची दुसऱ्या दिवशीची सकाळी अशी काहीतरी नाना शक्यते आणि पाणी तापवत येते मी बनलोय पूर्णपणे जादू 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 कारण की लई जास्त थंडी आज निघायचं आहे आम्हाला अंबाबाईच्या दर्शनासाठी गाडी बघायची गाडी कशी गाडी ठार आहे ठार हे ठार करून टाकेन माणसाला ठार त्याचं नाव आहे थार हे करून टाकेन ठार भावना काय केलं बघितलं मला काल रात्री मी दाखवलं होतं पण नीट दिसलं नव्हतं म्हणजे कसं केलं बघितलं काय बघितलं कसं केलंय भावना कायकडे भाव डेंजर येईल बरं का आहे पण म्हणू का ही मुंबईची माणसं येते का नाही माझ्या शहरामध्ये लसगरी लाईफ घेऊन येत वेगळी होती असं वाटायला लागलं मला बापरे लई भारी केलंय भावानं कसं आहे आज म्हणतो मास कसला बाहेर येतोय बाहेर येतोय ना काय गाडी म्हणायची काय इथनं वर निघायचं मी इथनं वर निघायचं हा
कशी आहे बसता का एकदा बसा 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 कशी आहे कशी आहे गाडी 25 लाखाची गाडी देशी 25 15 लाखाच्या गाड्या फटफट्या 3 आल्या देशी हा. मुंबईवरनं जायचं का तुळजापूरला तुळजापूर आज थेट देवीचे दर्शनाला तुळजापूर पाठीमाग कसं आहे थारमध्ये पाठीमाग कसं आहे वर 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 कसं आहे वर निघा येतं तिथून साईडला कशी बट नाही बघा समधीच बट नाही ती 25 लाखाची गाडी म्हणायची ही नाही ही मागायची आहे हां हां ही 25 लाखाची 25 लाख ही 25 लाखाची 4 चाकी आणि ते 25 लाखाची मोटरसायकल हां 3 मोटरसायकल मुंबईवरनं अजून कागद नाही ना काढला म्हणून गाडीचा कागद पण नाही निघून दिला अजून भाऊ गुड मॉर्निंग भाऊ यस हमारे बंधु राशि देखो कैसे सो गए हैं भाऊ गुड मॉर्निंग वीडियो अपलोड करने का है उठो गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग मुंबईकर टॉयलवरती नो टेन्शन भाऊ गावठी आता तर लाग तुम्ही गावठी बांधलाय ना तर भाऊ आपलं सामान काढतात मी भाऊला आता मस्त मध्ये आंघोळीला पाणी देतो माझा भाव आलाय तर मला त्याला आणायचं आहे, त्यासाठी मी पण आंघोळ करतो मी गार पाणी करणार नाही भाऊसाठी पाणी हे मी नेऊन ठेवतो इकडं कारण की भाऊ माझे पाहुणे आहेत सध्याला पाहुणे अतिथी देव भाव ब्रो अतिथी देव भाव ब्रो ओके दादा कळतं का म्हणाव काय का बसलाय खाली तुम्ही गुरं बांधले ती आणि वैरण काढून आणून टाका त्यांना जायचंय थोड्या वेळानं आय गोर आहे दुसऱ्यांना पण एवढा कालवा करायची तुला काहीच गरज नाही पण काम मला समजत नाही काय तुला फक्त काय माहित नाही एवढं कधी कधी ऑटो गाडी आहे आणि हीच गाडी घेऊन मी निघालेलो आहे सध्याला माझ्या भावाला आणण्यासाठी मी लक्झरी लाईफ जगायला लागलोय रे माहिती नाही ह्या महिना म्हणजे माझ्यासाठी शुभ आहे जरा थोडासा वाटायला लागलाय मला आता है मुझको प्यार में डल जाना अरे ऑटोमॅटिक घेर पडतोय भाऊ या गाडीचा ऑटोमॅटिक घेर पडतोय अरे मला समजत नाही काय टेक्नॉलॉजी निघली रे मी ड्रायव्हिंग केली भरपूर दिवस पण मी JCB चालवलाय JCB मी गाड्या बी चालवल्या ते पण हे ऑटो गाडी चालवायची मजाच वेगळी आज तुळजापूरला जायचंय थारनं मी विचार पण नव्हता केला भावांना की मला थारनं बा थार घेऊन तुळजापूरला जायला कधी वाटलं पण नव्हतं आई वडील माहिती नाही बरं का काय भानगड आहे पण मुंबईमधला जे पण मित्र भेटला ना आतापर्यंत ते मला लय भारी भेटलेला आहे सायकलीकडे जायचं मला सायकलची आठवण येते भावनवलंय खरंच सांगतो मी गेअर चेंज झाला गेअर हे आता बघा म्हणजे ॲटोमॅटिक गिअर चेंज होते बघा हा बघा चेंज होतोय गिअर ॲटोमॅटिक गिअर चेंज होतं भाऊ गाडीचं हिला गिअर चेंज करायची पण गरज नाही गाडीला या महादेव काय म्हणते ती ना भावांनो फक्त शिक्षण 3री झालं या पण आज मी लक्झरी गाड्यांमध्ये हिंडतो का नाही हे माझ्यासाठी लय भारी गोष्ट आहे डाल्या एक बार फंसा हूं दोबारा नहीं फंसूंगा अरे हेल्मेट ठेव का भावान हेल्मेट दिलं हेल्मेट आणले तो हेल्मेट आहे होय KYT अरे एवढं ब्रँड आहे ना भावा लय ब्रँड आहे हेल्मेट आलोय अगं बाय गाडीचा नाद नाही करायचा भाऊ आमच्या गाडीचा ला 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 आता ह्याला घेतलं आता घरी निघालोय मला जेवण करायचंय मला भूक लागली सकाळ सकाळ पोटात काय गेल्याशिवाय मला बरोबर नाही वाटत तर चला आता डायरेक्ट घरी जाऊ बोला ये तूने क्या किया मम्मी ये क्या किया तूने दिसून का पोळी दिसून का पोळी पण चुलीवरची हा चुलीवरचं बेसनाची पोळी बेसनाची पोळी त्याला आमच्या मुंबईत बोलतात बेसन चिला बेसन चिला म्हणते ती चिला टोमॅटो ऑमलेट बोलतात त्याला अच्छा. Veg. आणि ते पण गणूभाऊच्या एका थाळीत खाण्याची मजा भारी वाटते ना हवा हे कली मुंबईमधली हवेत आणि कली हवेत काय फरक वाटतो का भाऊ नाही जबरदस्त
तिथे पोल्युशन इकडं भारी वाटतं, इकडे मोकळं वाटतं का नाही? मोकळं इकडं मी होतो मुंबईला, ते हॉर्ननं आवाज माझा असं किर्र करून टाकलेला. इकडं कसं इकडं हां इकडे बरं वाटतं जरा, थोडी इकडे बरं आहे. आम्हाला पाणी भरून निघायचं या, पण अजून लाईट काय आलेलं नाही. तर आम्ही आता वरच्या घरी निघालो, भावाला निघालो वरच्या घरी घेऊन. चला म्हणलं चल वरनं घेऊन जाऊन येऊ म्हणलं. चला मित्रांनो आज मुंबईमधल्या भावाला गावरांमध्ये फिरवतो या गावरांमध्ये. ही आपली पहिली गाडी लाईटची. हां इंजिन आणून समजा नाही भाऊ, चालू गाडी ही. हिला मी चालूच नाही केलं, जशी मी NS घेतली तर हिला मी चालूच नाही केलं. ही लाईफची माझी पहिली गाडी, हिला मी 30,000 रुपयामध्ये खरेदी केलं. तर बघू हां बसून आता आई तिकडे गेली. अगं बसून तरी बघायचं आधी आय कसं कसं आहे काय काय. होय आई शोभ. अरे काय आयो काय राव तुम्ही काय सीन करून टाकला याच्यानं. मी भिलो कसलं. भाऊ एकदम रात्री फोडता नाही आला, आताच भाऊच्या अंगावर मी भिलो की मी वाहून टाकतात करायला घाट करून बोललाय भाऊ जागेला दान करून. घाबरला रे तुला. हे बघ एक माणूस झोपतोय की आरामात. हां ACBC चालू असतो आतमध्ये, नो टेन्शन आहे तुला. येडं का इथं बस काय असतं इथं. गणपती घेऊन बसलेला माणूस माझ्या गाडीत. थोडी शीट पुढे नॉर्मल ढकलले ना इथं काय बसायचं. नाही, सामान माझं काढ सगळं, बस झालं विषय. एकदा सामान काढून बघूया. आडीमध्ये झाला एक लय मोठा गोठळा. आम्हा समद्यांना गाडीत बसून जायचे, पण थारमध्ये एवढी जण बसत नाही. ती काय करावं डोकं 5 चाललं. डोर आहे तरी बसत नाही, 3 डोरला कुठे बसणार, 4 जण. तेच म्हणतोय मी. आणि याची इच्छा समद्यांनाच आहे, मला तर काय समज नाही. आरामशीर गणू हा? दादा हेच बसते ते आरामशीर. बापाला कुठं पण टाकणार तू बापाचा कधी विचार करते का नाही मला समजत नाही. विचार करायचा काय विषय नाही. दादा बसते पुढे टाकलाय खुर्च्या थोड्या त्याला पुढे मी बसतो का ना. दादा तुम्ही ना काय करू. अरे तू बस की इथं. अरे मी कुठं नाही म्हणलं हा मग तू ये चला ये. पण मला यायचंच नाही पहिली गोष्ट म्हणजे. हो आता हे दोन एवढ्या लांब गाडी आणून काय फायदा? केला आम्ही. भावा मुंबईवरून काल ते त्यांच्या मनात सोडा विचार करत जा बरं. स्वतःच्या मनात नका तुम्ही करत जाऊ कारभार. जमणार नाही, खरं जमणार नाही मला यात बसायला. मग बघ पत्र्या शेड मध्ये बस आतमध्ये. ऐकत नाही ते राव. हे पण पत्र्याचं शेड आहे, फक्त AC आहे त्याला. अरे बस ना तुला गाडी दिली या. ह्याच्यात दम निघत नाही मला रे. हे अरे येशी केला का एक सांगतो तुला नख असलं नखरं जमणार नाही सांगतो बरं का रस्त्यानं. तू परत म्हणशील मी हे बस माझा मित्र मुंबईवरून ह्याच्या पायने आला 40 लाखाची गाडी घेऊन. तुला सांगतोय तुला इथं बस असलं बस नसलं तर इंदापूरला जातो. उगा मस्त खाऊ नको. माणूस कुठं आलाय माझ्या घरात जाऊ नका तुम्ही का नो. नको मला नको मला नका तर गाडीच्या माझ्या घराची नसतील का माणसं कुठं आलती तुम्ही बघत नाही. गोडीत बोलू बोलू तुम्हाला का तोंडला फेस यायला लागला. बसतात की मागं. बस तू मागे तू पुढे बस दादाला बी मागं बसू दे की काय होते तुला बी. बापाला मागं असतं का बसवायचं. मग काय लय भाऊ बसला म्हणून काय होता मंत्री माझं मस्त फिरतं. आता तुम्हाला थोडं तरी करायला पाहिजे ना. काही तर बसू दे काय अडचण नाही भावाला. थोड्या वेळ बसलो म्हणून बापाला बसू ना शिटावर. ना आणली का बसाय माग. दादाला दादाला कुठं बसवलंय. फुल ऑन फायनली आमचा निर्णय झाला की दादा बसले ते पाठीमागं. 30 किलोमीटरची वारी लागलेली. 30 किलोमीटर ही बसणार या. हां ओके MH 45 रायडर. ओके हां पण भावाला सोडायचं नाही म्हणून बोलले चला. चला असू द्या. हा मी पुढे आता वर बसवीन आता टायरा पाठीमागं गपगुन चला आता नका लय शान आहे. हां आता तो काय समजे आतमध्ये बसा. हा आता काय व्हिडिओ समजा गेलं बघा. आता समजा राहिला आता. होय ना हा खालच्या कमरेला पाणी लावलं तू. अरे व्हिडिओला समधी गाडी आता आपल्या घरनं निघायला लागलेली आणि आम्ही निघालो आता डायरेक्ट तुळजापूरला. पण मेन गोष्ट अशी का नाही हे पाठीमागं अशी बसले ती का नाही ती तुम्ही ह्यात मध्ये बघितली ती का नाही दे धक्का ती सोडून काय म्हणतात ती बॉयलर कोंबड्या कशा गाडीमध्ये बसते त्या कशा पण कुठं पण कशा पण तसं गाडीत माणसं पडले ते कशी पण कुठं पण 10 तर इकडे मागं पेटीच बसते ते पाठीमागं. आणि आता निघालेलो या. करड पुढं आहे ती. आम्ही निघालेलो या. सर अरे करड लागली बघायला अशी तशी. झालंय माझ्या कॅमेऱ्यामधली ही फुल झाली आहे काय म्हणते त्याला मेमरी कार्ड फुल झालंय ना. तर आता ती खाली करायला लागेल कुठतरी मला टेम्पोरीमध्ये थांबून. आणि त्यानंतर ना मग रेकॉर्डिंग करायला लागेल. भाऊच्या कॅमेरानं रेकॉर्डिंग करतोय सध्या मी. उदे सदनचा उदे आणि माता की जय. चला आपल्या ह्या यात्रेला सुरुवात झाली. आबा 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 थांबवा आजोबाई थांबवा.
आबा आबा काय चाललंय आबा तुळजापूरला चाललोय आबा तुळजापूरला दर्शन घ्या आहे पण आहे ती गाडी गाडीच आहे समजी गाडीच आहे आम्ही तुळजापूरला ब्रिजवरती कुर्डवाडी ब्रिजवरती. अरे वा भाऊ क्वालिटी राव क्वालिटीचा विषय वापरताय भाऊ क्वालिटीचा विषय वापरताय. कसं काय बसलाय बरं बसलाय का दादा झोपी गेलं दादा कोपऱ्यात आवाज येतोय कोपऱ्यात आवाज येतोय एकदम मागणं लांबणं. निघालोय आता 1-2 तासामध्ये आम्ही पोचून जाईल घरांना. ॲक्च्युली मला माहीत नाही व्हिडिओ माझ्या चॅनलला पण भाऊच्या चॅनलला बनणार आहे डाटा कोणाकडे जाणार आहे माहीत नाही पण करून ठेवू. आता रात्री लगेच देईन ना. आरामात काय ना टेन्शन नाही भाऊ टेन्शन नाही. चला डेंगा 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 एक बार फंसा हो दोबारा नाही फसूंगा. टॅड्याव हे मला हसा येतं लय. टॅड्याव गाडी हाणू दे बाबा नाही तर मोर तुझं काय चाललंय टॅड्याव. पण गाडी नीट बघू दे बाबा मोर हसवू नको टॅड्याव मला टॅड्याव म्हणलं की हसायला. आई काय घाबरते एवढं? हायवेला घाबरते आहे ना कसं बांधलं या अरे सीट बेल्ट कुठे लावलाय बांधला. तुम्हाला माहिती रे आपण कसं आहे ते आपण असंच आहे भाऊ बरोबर ना आपण असाच आहे भाऊ आपण बदलणार नाही. हसी म्हणजे पूर्ण जगाची 1 मिलियनची फॉलोअरची हसी. अरे भावांनो आहे गाडीमध्ये घुरती अक्षरशः झोपली या कुठं आहे दादा पाठी मागायत दादा कुठं झोपल्यात अरे महिंद्रावाल्यानं तुम्हाला काय तुम्ही काय डोक्या बिका पडल्यानं झाले का तुमचं काम. अरे तुळजापूरला निघालोय आम्ही जरबाडच्यानं जातो गाडीमध्ये बसून म्हणा कशावर बसून म्हणा. अरे ह्या गाडीमध्ये आलोय आम्हाला वाटण्याच कुठनं की बाबा आम्ही गाडीमध्ये बसून आलो थारमध्ये. अरे काय ही गाडी चालते या हिला ना घेर बदलायची गरज ना काय नुसती रेस करा ऑटोमॅटिक चालते या. अरे हिला काय करायची गरजच नाही या गाडीला. आणि इतक्या फास्ट गाडी आली का नाही म्हणजे असं वाटतं 10 मिनिटापूर्वी बसलोय. आता 2 ते 2.5 तास तुळजापूरमध्ये कसं पण यायला लागतं. आम्हाला 1 तास झाला आम्ही चालतो रस्त्यानं. ओके चल बाबा चल. ओके तुळजा भवानी मंदिर राईट साईडला इकडे जायचं आपल्याला वर पुढल्या साईडनं राईट. आई राजा उदे उदे सदानंदाचा उदे उदे भवानी माते अंकी जय वते हर हर महादेव हर 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 महादेव. मस्त मस्त. अरे वा काय क्वालिटी रे कॅमेराला काय क्वालिटी रे काय क्वालिटी आहे. अरे वा खरा घाट यही तो है भाई रियलिटी घाट. गाने काय किधर तो अभी हम जगह ढूंढ रहे लाई इकडे बघा इकडे गाड्या निघायला तयार किटकिट असते. इथलं इथं बघायची पटकन 2 गाड्या निघाली की तिथं
हाँ तेज़ लाओ चला ओके। तो अभी हमने जगह ढूंढ ली है, अभी हम वहाँ पे जाने वाले हैं। अभी हमला बोलेंगे वहाँ पे और अपनी गाड़ी है वहाँ पे ऐसे बिठाएंगे अंदर में। मुंबईकरांचा नाद नाही करायचा भाऊ. एवढ्याच जाग्यामध्ये गाडी भिंगवली मोठी लांबकी थार. यांना तर काय पण द्या. बेतर मग तू रेल्वेच्या रोड बसला की थार चालवाय बसला की थार चालवाय बसली ती. जोक नाही आवडला. आता आवडला. जोक नाही आवडला. माझं कॅमेरात लक्ष आहे म्हणून बाकी काय नाही. जोकला काय आपण दादा बसल्या तर पाठीमाग. मित्रांनो सध्या आम्ही कल्लोळाकडल्या साईडला निघालेलो आहे. आलेलो आहे आम्ही. हे बघा नाही म्हणा आल्यासारखं नाही पुढच्या पासून करायची. भाऊ भाऊ कसं वाटतं इथे येऊन? एक नंबर. भारी वाटतंय ना तुमचा? गणूबरोबर दर्शन करण्याची मजा वेगळीच असते. ओके गणू कधीच बोर होऊ देत नाही आम्हाला. ओके. आम्ही चाललोय दर्शनाला. कल्लोळामध्ये स्नान केलेलं आहे मी. चला आई पण आई संग. इतक्या लवकर थकून पण गेली तू. लांब जायचं बाबा. काय लांब आहे तो इथले आहेत तर आहे. अजून वर आहे की एक पाहिजे. आई बसली आई थकली जागेला. असं नाही चांगली. 3 पायऱ्या चढली का? 3-4 पायऱ्या. 3-4 पायऱ्या थकून गेली आई. चला धान पळ सोडत असतं या. पाय दम भरते बाबा. काय नाही थोडं झालं. दर्शन खरंच खूप जास्त भारी झालं आणि खूप जास्त भारी वाटलं. चला आता निघूया आपण. बोला आई अंबाबाईच्या नावानं चांग भले. तर आम्ही थांबलेलो. ए बाप रे काय माणूस आहे यार तुझे काय येतो खाली दादा. धन्यवाद धन्यवाद. तू ये पहिला खालीवर आता. चला चला आज कंटिन्यू व्हिडिओ मी सायकलवर तुमचे व्हिडिओ बघितलो यार मी. धन्यवाद धन्यवाद. आणि तुम्हाला कॉल करायला कॉलच लागत नाही राव. काय माणूस काय आता मला बघितलं. तुम्हाला मी फॉलो केलोय. 1 मिलियनचं सेलिब्रेशन करायला आलतो ना. वा 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 मला नंबर द्या. साहेबांना पण फुल मध्ये ओळखलं जागेला. ए वा ए लय खतरनाक आहे. धन्यवाद. जबरदस्त वाटलं राव. एकदम फिलिंग प्राऊड ऑफ. हे बघा नाही बघा गाडी पाठीमागे बघा 1 मिलियन सेलिब्रेशन. भाऊ खास मुंबईवरून आले होते आपले बरोबर घेऊन जाण्यासाठी. नमस्ते दादा. मित्र यायले 5-6 जण यायले तर त्यांना जे काय पाहिजे ते व्यवस्था करा. ओके आता एक 5-10 मिनिटात यायला. साहेब म्हणले जेवण करा तुम्ही आता जाऊन आधी माझ्यातर्फे जेवण करा. तर पुढं हॉटेल आहे ठीक आहे म्हणलं काही अडचण नाही. आता जाऊन जेवण करू. मला तर लय भूक लागलेली आहे. साहेबाचा स्वभाव 1 नंबर खरंच. हे बघा पहिलाच व्हिडिओ साहेबाला आपला. जबरदस्त. प्रेम आहे रे प्रेम आहे प्रेम. नमस्ते ताई. मी व्हिडिओ बघतो दादांचे. नमस्ते दादा. भारी वाटलं बघा भेटून. 1 नंबर वाटलं. वडील एकदम पाठीमागच्या डिक्कीत बसले होते. वडिलांचे व्हिडिओ बघतो. दादा नमस्ते. दादा वगैरे करा. मी सगळं सांगितलं हॉटेलला. हा सगळं व्यवस्थित होऊ द्या. अशी साहेब लोक भेटणं खरंच खूप जास्त नशिबान आहे. आपलं नाव सचिन चौगुले. सचिन चौगुले साहेब असतात तुळजापूरकडे सर जाताना. आदनमत आलं तर भेटून जावा. साहेबाचा स्वभाव खूपच जास्त भारी आहे. चला, दादा. आम्ही जाऊन फोन करू. जेवण करा. चला ठीक आहे. ओके. मला खोना शिरणार आहे मी. आणि मग बघणार. काय म्हणता भाऊ? काय चाललंय काय नाही काय बरं आहे. तुम्ही सांगा काय चाललंय. अजून काय काकू काय बरं आहे? बरं आहे की मामा कुठं आहे ते? मामा एकदम मागं बसले. बसायला की नाही. चालतंय. फोन आलाय ना काय मला आलाय काय. आधी तर साहेबांना गाडी थांबवली. थांबव म्हणला. मग नंतर ना मी लगेच कॅमेरा चालू केला. नाही, नाही रे, साहेब त्याला 440चा झटका लागला साहेबाला डायरेक्ट. अरे घना भाऊ समोर डायरेक्ट.
साहेब म्हणलं जेवण करून जावा पुढं मधुबन म्हणून हॉटेल काय बाहेर निघलो जल्दी पिशवी घ्या एकदा ना 5 स्टार गाडीमधनं उतरते बघा एंट्री बघा नानाची काय एंट्री बघा आज एंट्री लॉक केली बैंगन मसाला पनीर मसाला शेवभाजी कसं लागतंय काय बरं आहे दादा बरं आहे का भाऊ बरं आहे क्वालिटी ओके थँक्यू सचिन चौगुले भाऊ तीन काय झालाय माहिती आहे का आधी हे दोघं जण म्हणले दात अडकायतोय का मी म्हणलं येत नाही दात अडका नंतर मी म्हणलं 2 जिरा राहील द्या ते म्हणले दाद देऊ का हे दात अडका देऊ का मी म्हणलं हा ठीक आहे आता हे दोघं नादवले ते दात अडक्याला आता दादा कसं म्हणते माहिती आहे भाऊला थांब दात अडकायला लागलाय थांब दात अडकायला लागलाय थांब असं झालंय आणि आहे तर शांतच बसली खाऊन नाही माझं खाणंच तेवढं असतं आणि हे नादवलं होतं दात अडक्याला आता नुसतं बघायचं खाणं बघा नुसतं खाणं आहे का बघा बघच तर घास याचे तोंड वाजतंय आणि घास घेतोय पण खाऊन लगेच की बाबा त्याला भूक हाट लेवलला काय म्हणते द्या काय थोडं अजून त्याला सकाळी कधी जेवण केलंय आम्ही हाट लेवललाच आहे म्हणते कुशाल लागली. तुला ते काय त्या पोलीस सरने फुकाट सांगितले खाऊ दे की माणसं अशी बोलते ओके ये आ गया अपना दाल दे रहा है भाई एकदम मौत से ओके आईनं हात काय धुलाय बघितला आहे बा ताटामध्ये हात धुलाय काय आहे हॉटेलमध्ये तिकडे हात धुण्यासाठी असतं घरात लावून नसतं इथं काय चाललंय या आईनं हात कुशाला ताटामध्ये धुलाय ते बी हॉटेलमध्ये येऊन म्हणजे ह्याला ताज हॉटेलमध्ये नेलं काय करायचं तर मला समजा नाही खरं सांगायचं गाडगाडा लोळून म्हणते अजूनवरनं मधुबनी हॉटेल म्हणून 1 नंबर क्वालिटी आहे आपले पोलीस भाऊ आहेत ना मग त्यांना आज नियोजन केलं तर म्हणलेली खावा पिवा एकदम मस्त ठीक आहे म्हणून साध्या काय अडचण नाही ना तेव्हा खाली बसलेत तेव्हा तिकडं मला समजत नाही असं माझ्या संगच काय होतं आता सध्या का आम्ही आलेलो आहे अंकोलीच्या बहिरोबाला जे की मोहोळच्या साईडला येतं या 10-15 किलोमीटर लांब आणि ही खूप जास्त जुनी भावनो ही बघा अंकोलीला आलो होतो दर्शन करायला भैरवाचं हे आहे तर आपल्या समजे फॉलो करतात हे बघा एवढे समजे फॉलो करतात आपल्याला हाय झोपली गाडीमध्ये आणि टाइम झाला ह्या 7:53 आय घरी झोपली बघा बघा अशी हल्ली डोडू आणि दादा महाग डिक्कीमध्ये येतं अजून आणि मी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या दिवशी निंजा G900चा चेंबर फुटला होता ना त्या ठिकाणच मी यासाठी घरी आलेलो आहे आणि आजचा दर्शन खूप जास्त भारी झाला आजचा दिवस पण लय भारी गेला आई वडिलांसोबतची जी गाणं लावून जी फिलिंग होती ना गाडीमध्ये बसायची म्हणजे आई वडील पाठीमागं आपण गाणं लावून पुढं ती घरगुती गाणं मला खरंच खूप जास्त भारी वाटलं आणि मित्र आला तर मित्राला खरंच खूप जास्त धन्यवाद कारण की मित्र मुंबईवरून खास माझ्यासाठी आलता ह्या गोष्टीसाठी आजचा ही पूर्ण जी व्हिडिओ बघितला ना ही गोष्टीचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला दर्शन घडवून देण्यासाठी खास तिथं जे नवीन करकरीत गाडी घेऊन आला होता तर खरंच खूप जास्त भारी वाटलं आणि मी पण आता भावांना लवकरच आपल्या सायकल एका निघणार आहे तर भावांना तुम्हाला सर्वांचा खूप जास्त प्रतिसाद मिळतो यूट्यूबला असाच प्रतिसाद देत राहा घराकडे आल्यामुळं ना मला थोडे व्हिडिओ टाकायला वेळ भेटत नाही कसं आहे ना घराकडे मला एडिटिंग करायला भेटत नीट नाही लाईटला चार्जिंग लावायला लाईट नसते आमच्या जास्त त्यानंतर ना अजून घरी मला काम असतं तर त्यामुळे व्हिडिओ जरा थोडे डिले होत्यात या तर नॉर्मल त्यामुळं थोडं समजून घ्या त्यामुळे व्हिडिओ येत नाहीत कारण की काम लय असते मला घरी पण तर असा काहीतरी भावना आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र